शुभं करोति। म्हणजे निषाद इथे नाही आला? वा किमया सगळ्या जगाची फिरकी घेऊन झाली, आता माझी घेतेस होय? सरप्राईज तू आणि मी मिळून निषादला द्यायचं ठरलं होतं, तू आणि निषादने मिळून मला नाही. चल बोलव त्याला, मला औक्षण करायचं. निषाद. नाही मामा, मी मस्करी करत नाहीये. निषाद खरंच माझ्या बरोबर नाही. माझ्या आधीच निघाला होता तो. खरंच इथे नाही आलाय का? इथे? अगं पण तुम्ही दोघं एकत्रच होता ना? पण तुझा सगळा खोटारडेपणा नेहाने सांगितलाय मला. एक नंबरची खोटारडी आहेस तू. हरवलेलं बालपण परत मिळेल, पण मम्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हाय, कसे होते बर्थडे सेलिब्रेशन्स? खूप धमाल केली असेल ना तुम्ही दोघांनी? तू असं का वागलीस नेहा? मीही तुला हेच विचारू शकते. तू का असं वागलीस खोटं? ते आता नेहमीच आहे म्हणा. पण तू हे बोलून एका आईला मुलापासून तोडलंयस. आज खरं बोलून काय मिळवलंस तू? मग तसं असेल तर मी आणि निषादनी वाढदिवसानिमित्त भेटायचं ठरवलेलं असताना तुला मध्ये पडायची काय गरज होती? कारण निषाद माझाही मित्र आहे की मया, आणि मी त्याच्या बर्थडेला त्याला विश करायला गेले, यात मध्ये पडण्याचा काय संबंध? नेहा, काकू, लागलं का तुला? नाही काकू, मला नाही लागलंय. झालं हिचं नाटक सुरू. नेहा, कुठे गेला होतास? माहित नाही. निदान आज तरी घरी लवकर यायचंस. कशासाठी? मी आणि किमया वाट पाहत होतो तुझी. म्हणूनच नाही आलो. ते त्या किमयाला समजलं, ती गेली. तू का थांबलीस? खरं बोलून खोटं बोलून आणि काय मिळालं तिला? तुझा तिरस्कार, तुझे तोडून टाकणारे शब्द, तुझं कोरडं वागणं. वा, मी नाही फसणार आता. निशी, तूही माझ्याकडून आता कसली अपेक्षा करू नकोस. अण्णा, तुम्ही रागवायला लागलात तर आम्ही काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? भांडायचं. चुकले म्हटलं ना, तुम्ही तरी समजून घ्या. घ्या, 2 घास खाऊन घ्या आणि तिलाही खायला लावा, म्हणजे मला बरं वाटेल. त्या दिवशी मला बरं वाटावं म्हणून हिनं सगळ्यांना एकत्र जेवायला आणलं. काय केलं तुम्ही? ना मला बरं वाटलं ना हिला. म्हणजे तुम्ही माझ्या हातचं खाणार नाही? तुम्ही तिघांनी ठरवलेलंच दिसतंय. किमया, शेवटचं सांगते, आयुष्यात जर मी कधी तुला आईची माया दिली असली, क्षणभर जरी तुला मी तुझी आई वाटले असेल ना, तर तू जेवशील. जेव परी, जेव जेव. हा, सगळ्यांचं बाप नको आपल्या टालक्यावर. ए, सगळ्यांचं नाही हा, मी फक्त आपल्याबद्दल बोलते, त्यांच्याबद्दल नाही. अजून वरण भात वेगळे आहेत कारे, असू दे हळूहळू एकत्र येतील सारे. बोला अन्नपूर्णा देवी की जय.